नमस्कार प्रेक्षक हो, आपण आलेलो आहोत सांदपाडा इथे सेन्सरी गार्डन मध्ये आणि आज आपण खूप सुंदर सुंदर फुलं पाहणार आहोत आणि लवकरच पावसाळा सुरू झाला म्हणजे ऑलमोस्ट मुंबईत पाऊस धडकला आहे, पोचलेला आहे आणि त्यामुळे सुंदर फुलांचा बहर आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि अर्थातच आज आपल्या सोबत फुलांची माहिती सांगण्यासाठी सागर म्हात्रे सर आहेत। सागर सरांना मी इन्व्हाइट करते, सर प्लीज वेलकम। आपण फुलांची माहिती आज तुमच्याकडून करून घेणार आहोत कारण पक्ष्यांविषयी आपण बरेच बोललोय, तर आता थोडं फुलांकडे वळूया कारण आता मौसमच असा छान झालेला आहे आणि मॉन्सून आलेला आहे मुंबईमध्ये, तर फुलांची गोष्ट झालीच पाहिजे। वा, सुंदर, केवढं मोठं गार्डन आहे। सुरुवात करूया का? ओके, येस नो। हे ब्लीडिंग हार्ट्स म्हणून फुल आहे आणि याचं वैशिष्ट्य काय की हे वरती हार्ट आणि जे रेड आहे हे ब्लीड झाल्यासारखं। ते माझं बघा बराचसा फुल आला आहे, पण आता सीझन नसल्यामुळे ते संपूर्ण ब्लूममध्ये नाही आहे, पण हे ब्लीडिंग हार्ट्स आहे। हे फुलं जेव्हा सीझनमध्ये असतात तेव्हा फार सुंदर फुलं, म्हणजे ॲक्च्युली हार्ट शेप आणि खाली एक रक्ताचा ड्रॉप असं। त्यानंतर इव्हन तेजस्विनी हे जे छोटी छोटी फुलं आहेत त्याच्यात भरपूर छोटे पक्षी येतात आणि ते ह्या फुलांना पॉलिनेशन करतात। पण पुढं बघूया, मागे जे तुम्हाला झाड दिसतंय ते चाफ्याचं झाड आहे, ब्लूबेरिया, आणि त्याच्या मागे बाजूला जे सुरूचं झाड आहे, ते सुरूचं झाड जे आहे हे इथे बऱ्याचशा समुद्र किनाऱ्यांना ज्याला मॅंग्रोव्ह असोसिएट म्हणतो की जमीन खारेपणा आतमध्ये येण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी हे झाड लावतात। तर हे एक उपयुक्त झाड आहे सुरू। तुम्ही मागे जर पाहाल तर हे आपट्याचं झाड आहे। तुम्हाला सोलर वितळण्यासाठी बाहेर कुठे जायला बिलकुल आम्हाला भरपूर आपटा आहे, पण आम्ही या पद्धती बंद केल्यात की बाबा खूप पानं झाडांचं संरक्षण झाड आहेत। आता दुर्दैवाने याला पण फुलं नाही, पण ही झेंडूची आहेत, तर ते त्याच्यात अगदी बारीक झेंडू जे होते या फुलांमध्ये सो मारीगोल्ड ऑरेंज कलर, ऑरेंज येलो। तर हे वेगवेगळ्या प्रकारचे क्रोटॉन्स आहेत। इथे पण फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, इथे तर खूप आली। मागे खूप आहेत। तर आता आपण पुढे जाऊया। कंदीचं बन आहे। आता तुम्ही मी जेव्हा हात असा केला तेव्हा बघितलं दोन फुलपाखरं इथून पुढे। तर हे जेवढी जी झाडं असतात त्यांचे दोन प्रकार आहेत, एक प्लांट असतो, एक लेईंग प्लांट, आणि दुसरा होस्ट प्लांट असतो, सॉरी फीड प्लांट, आणि दुसरा एक लेईंग प्लांट। तर बरेचशी जी फुलपाखरं आहेत ते एका विशिष्ट झाडावरच त्यांची अंडी टाकतात, त्यापैकी बहुतेक ते जास्वंदी असतात। त्याच्यात मला इथे कळ्या पाहता येते, बहुधा ही थोडंसं पिवळसर जास्वंद आहे। कोकणातल्या लोकांनी हे झाड ओळखलं पाहिजे, फणसाचं। बिलकुल। तर फणसाच्या झाडाची ओळख काय असते की थोडीशी वडासारखी पण स्लिम पानं असतात आणि वर असं फणसाचं जसं पणक्या असतात तसं असतं। आता आपण थोडं पुढं जाऊया। इनफॅक्ट काही झाडं मी गार्डनच्या बाहेर असणारी पण मी उल्लेख करतो, आणि ही झाडं आपोआप आलेली आहेत किंवा काही लोकांनी लावलेली आहेत। तर हे जांभळाचं झाड आहे आणि आपण आता या गार्डनमध्ये येताना बघितलं त्या ठिकाणी जांभळाचा असा सडा पडला। त्यानंतर ही जी छोटी फुलांची झाडं आहेत याचं नाम आहे आयक्झोरा। तर आयक्झोरा हे एशियन त्यामुळे तेव्हा तसं हे प्रेक्षकांना आपण थोडं पुढे आणून जाऊया। बिलकुल। तर आपण जेव्हा एखाद्या एशियन झाडाविषयी बोलतो त्याचं जे नाव असतं ते कुठल्या तरी एशियन नावावर, तर हे आयक्झोरा हे ईश्वरा या झाडावर आले। अच्छा, हे ईश्वरा, किती सुंदर ना। मला ईश्वरा, नुसतं ईश्वरा। अच्छा, ओनली ईश्वरा। मला बाबाराव पै यांची आता ओळी आठवली आहे, ईश्वरा सर्वांना सुखी ठेव। काही झाडं कदाचित माझ्या ओळखीची नसतील। आता इथं आपण एक हे बघूया, ही तुम्हाला टणटणीची फुलं, लाल आणि पिवळी आणि गुलाबी। तर हे जे आहे टणटणी म्हणजे आपल्याकडची वनस्पती नाही आहे, ही साऊथ अमेरिकन, आणि इथे ज्याला आपण इन्व्हेसिव्ह स्पीसीज म्हणतो की बाबा एखाद्या गोष्टीवर आक्रमण करणारे ती स्पीशीज आहे। तर टणटणी हे मराठीत नाव आहे, घाणेरी पण म्हणतात, आम्ही कोकणात घाणेरी म्हणतात।
त्याचं नावच त्या प्रकारे दिलेलं आहे. आता ही लाल फुलं दिसली का? हो, ही किती सुंदर आहे. तर याचं नाव आहे आलामंडा. आलामंडामध्ये 2 रंग येतात. हा एक लाल आहे, एक पिवळ्या रंगाचा आहे. हे 2 व्हर्जन्स आहेत. हा आलामंडा संपूर्ण भरलेला आहे माझा. आलामंडाचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. कळ्या ज्या असतात ना, हे अशा स्क्वेरिश चौकोनी असतात. त्यामुळे आलामंडाचं फूल जर तुम्हाला समजा ओळखतात ते जास्वंदीसारखं दिसतं थोडंफार, पण कळ्या नेहमी अशा स्क्वेअर असतात. तुम्ही कळ्या इथे किती छान आहे, किती इनोव्हेटिव्ह आहे. त्यानंतर आपण हे आणखी बघूया. आता बाहेर असलेलं झाड गुलमोहर. आता हा तर फुललेला आहे. हा उन्हाळ्यात फुलतो, त्यामुळे या ऋतूमध्ये आपण आलो आणि गुलमोहर तुम्हाला निराश करणार नाही. गुलमोहराचा त्याला आपण फ्लॉवरिंग म्हणतो, फुलोरा जो आहे तो बरोबर या सीझनमध्ये येतो. त्यानंतर इथं बरचशी त्यांनी स्पायडर लिली लावलेली आहे. तुम्ही काही ठिकाणी कळ्या बघू शकता. तर हे स्पायडर लिलीमध्ये वैशिष्ट्य काय आहे की जे याचा बेस असतो त्याच्यात बरेचसे स्पायडर सुद्धा राहतात. त्यामुळे कदाचित नाव दिलं गेलं असेल स्पायडर किंवा त्याचा आकार असा स्पायडर सारखा. आणि याच्या खाली जे पाणी जमतं पावसाळ्यात त्याच्यात कित्येक ज्या बेडकांच्या जाती आहेत त्या सर्वाईव्ह होतात. आता आपण उजवीकडे जाऊया का? ओके, येस. आता उजवीकडे आपलं एक खूप सुंदर फुलांचं झाड आहे. त्याला आपण म्हणतो मधुमालती किंवा रंगून क्रीपर. तर हे इथे रंगून क्रीपर आहे. पण हे जे झाड आहे हे उन्हाळ्यात विलक्षण फुलतं. म्हणजे सगळं झाड कदाचित हे भरून जातं. याबद्दल जास्त. तर हे मधुमालती जे आहे एक विलक्षण वाढणारी क्रीपर आहे, म्हणजे वेल आहे. आणि ही 3 मजले 4 मजले अशी पण वरतात. आणि मोस्ट ऑफ द बिल्डिंग्समध्ये हे लावलं जातं गॅलरीमध्ये. आणि ते असं खाली छान वाटतं, असं फुलोरा छान येतं. मुळात याची जी सगळी फुलं आहेत ना, तुम्ही बघाल की सगळी फुलं अशी उभी असतात. याची फुलं वरून खाली आलेली असतात. तर तेजस्विनी, आता आपण मगाशी जर आयसोरा बघितला ना, त्याचा हा एक वेगळा कलर आहे. आयसोराचे भरपूर कलर येतात. लाल येतं, या प्रकारचं गुलाबी येतं. त्यानंतर तुम्हाला कुठे कुठे थोडंसं मिक्स पण मिळेल, व्हाईटिश पण असतात. तर हा याचा किंवा महाराष्ट्रात सगळीकडे असतं. याला टगर म्हणतात. तर याच्यात पुन्हा सिंगल टगर आणि डबल टगर असे 2 वेगवेगळ्या स्पीशीज आहेत. इथे काही गवत फुलं पण आहेत. ही सगळी गवत फुलं आता पावसाळ्यात येऊ घातलेली आहेत. ही गवत फुलं सुद्धा सुंदर बारीक छोटी छोटी बटन सारखी असतात आणि ती छान वाटतात. सगळी अशी फुल भरलेली असते, छान वाटतात. आणि माझ्या मते ही पेरड्यासारख्या कुठल्या तरी वनस्पती आहे. त्याला फुलं नाही आली अजून, ओळखू शकत नाही आपण. फुलपाखरं दाखवतो. हे इथे लाईम बटरफ्लाय. तुम्ही येऊन इथे थोडंसं याला माझ्या बाजूने झूम करा. तर हा लाईम बटरफ्लाय आता बसून ऊन खातोय आणि त्याला उन्हातनं त्याचं जे फूड आहे हे डायजेस्ट करण्याची एनर्जी मिळते. तर आता हे तुम्हाला लाईम बटरफ्लाय मी दाखवतो. फार सुंदर बटरफ्लाय आहे. सगळे दिवस मिळेलच असं नाही. त्यामुळे तो आता ऊन घेऊन त्याचं जे हेल्थ आहे ते इम्प्रूव्ह करतो. तर आता आपण काही कायमस्वरूपी फुलांना बघूया, जे काही कुठल्याही जो सीझन असतो त्याच्यावर अवलंबून नाही आहे. त्याआधी मला वाटतं हे तुम्ही ओळखलं का? आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, त्याच्यावर एक हनीबी आलेली आहे आपल्यावर. आणि हनीबीचं महत्त्व काय आहे की या शतकातला सगळ्यात महत्त्वाचा प्राणी हनीबी आहे. कारण आपलं जेवढं काही खाणं आहे ते सगळं हनीबीकडनं येतं. हा एक कन्सेप्ट आपल्याला माहिती असला पाहिजे की हनीबी इतक्या महत्त्वाच्या आहेत की आता बरेचसे जे घरात ट्रीटमेंट करणारे लोक आहेत त्यांनी हनीबीचे ट्रीटमेंट करायचं सोडून दिले. कारण ट्रीटमेंट म्हणजे केमिकल मारून त्यांना उडवून लावणं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या म्हणजे आता आपण तुम्हाला जे मिस झालेलं हे ब्लिडिंग हार्ट आहे आणि याच्यात तुम्हाला क्लिअरली दिसेल की हे वरचा हार्ट आहे आणि त्याचं रक्त म्हणजे ब्लिडिंग ड्रॉप आहे. तर हे तुम्हाला एकदम इथे बऱ्यापैकी दिसेल. इथे पण आहे.
हे फ्लावर आहे आणि हे ड्रॉप. गुलमोहर खूप सुंदर फुललेला आहे. आता पावसाळ्यात हा काही दिवस राहणार, कारण जोराचा पाऊस आल्यावर याची सगळी फुलं खाली पडतात. काय मस्त कलर आहे ना, सुंदर फुलून आलेला आहे आणि इथे बसून राहावं असं वाटतं. कारण आता हा लाल रंग जाणार थोडा दिवस. अच्छा. आणि खाली सडा सुद्धा खूप छान दिसतो. गडद लाल रंग आहे. गुलमोहराची सुद्धा फुलं वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही ठिकाणी तुम्हाला अगदी प्युअर गुलाबी हा पण रंग दिसेल. तर आता पुढे जे फुलं येत आहेत पांढऱ्या रंगाची, याचं नाव आहे नेरियम ओलिएंडर. तर हे विषारी झाडं असतात आणि गुरं सुद्धा याला तोंड लावते. त्यामुळे तुम्ही जर काही एक्सप्रेस वेला वगैरे बघितलं ही झाडं लावलेली असतात, कारण याला कोणी येऊन खात नाही. आर्किटेक्चरल व्हॅल्यू आहे हे खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला मॉडर्न आर्किटेक्चर एखाद्या बागेमध्ये कसं हे करते, कारण आता माझ्या मते आपला जो अर्बन एरिया आहे त्याच्यात ह्या बागा हे एकच निसर्ग बघण्याचं किंवा लोकांनी येऊन इथे चालणं, त्यांचं हेल्थ किंवा त्यांचं मेंटल हेल्थ, तुम्हाला जो स्ट्रेस असतो तो एक कर्टन क्रीप आहे. म्हणजे ह्या कर्टन सारख्या अशा उभ्या असतात आणि बऱ्याच ठिकाणी या वेलींचा वापर आहे. पावसाळ्यात काही बाहेर येऊ. इथून बघा, इथून आपण एक नजर टाकू. आता हे त्यांनी एक असं ऑप्टिकल इल्युजन सारखं केलेलं आहे की वरती त्यांनी फ्रेम दिलेलं आहे. तर असं एक आर्किटेक्चरल व्हॅल्यू आहे. त्यांनी ह्या दोन गोष्टी कंबाईन केलेल्या आहेत, किंवा गार्डन आणि त्याचं आर्किटेक्चर. आपण इथून मधून जाऊया, आपण त्यामधून आलेलो आहोत. इथे त्यांनी काही पॉन्ड केलेले आहेत, त्याने याच्यात पाण वनस्पती ठेवल्या जातात. इनफॅक्ट आत्ताही आहे तुम्हाला जे त्यातलं जे मॉस आहे पाण वनस्पती, म्हणजे हे त्यांचा मेंटेनन्सच्या कार्यक्रमाखाली त्या पाणवस्ती आत्ता पाणवनस्पती काढून गेलेल्या आहेत. त्यानंतर सदाफुली तुम्ही जर बघू शकता, जे पाणी टाकायचं असतं, सदाफुली ही डेझर्टमधली स्पीशीज आहे. तर त्याला पाणी अशा प्रकारे द्यायला लागतं की जेव्हा वरचा कुंडीचं माती एकदम सुकेल तेव्हा ते. बरं, मी तुम्हाला पिवळा एलिमेंट सांगितलं, हा तो पिवळा एलिमेंट. ते मोर वगैरे असं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ज्याला म्हणतात. त्यानंतर समोर तुम्ही जर बघाल तर पुस्तकांसारख्या प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. लोकांना थोडंसं सेन्सिटाईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे की बागा, पुस्तकं हे जे एक कल्चर आहे आणि लहान मुलांचं गार्डन आहे. लहान मुलांचं पण गार्डन आहे. म्हणजे लहान मुलांनी पुस्तकं वाचावीत असं आहे. लहान मुलांनी मोठ्या माणसांनी पण लहान मुलांनी खेळावं. येस. आता इव्हन तुम्हाला आता बागेच्या बाहेर सुद्धा 2-4 झाडं दाखवतो. तुम्हाला समोर झाडं चिकू आलेले आहे. हा चिकूचा सीझन जो आहे हा साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येतो, आत्ता नाही. आता आपण पुढे जाऊया. आंब्याचं झाड आहे. ॲक्च्युली कुठलीही बाग किंवा कुठलाही जो आपला निसर्गाचा भाग आहे त्याला या बागेतलं झाड आणि हे बाहेरचं असं पण काही चालत नाही. जी झाडं आहेत ती संलग्न असतात एकमेकांना. तर इथे तुम्ही बघाल तर कोकणातल्या लोकांनी हे झाड ओळखावं. काजूचं आहे, त्याला फळं सुद्धा आलेली आहे. तर काजू आहे, चिकू आहे, तर आंबा आहे, गुलमोहर आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारची झाडं गार्डनच्या बाहेर सुद्धा लोकांनी लावलेले आहेत.